रामकृष्ण हरी नमस्कार. गुरुवर्य वाडीकर महाराज यांच्या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत नुसतं देहासंबंधानं असणारी उदासीनता कायमस्वरूपी असत नाही, त्याला तटस्थ लक्षण म्हणावं. चला तर मग कीर्तन रूपी श्रवण भक्तीचा आनंद घेऊया. रामकृष्ण हरी. अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळोनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. गिळोनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांजिया, दुसरे चरण संतांजिया, दुसरे चरण संतांजिया. त्यांच्या कृपादाने दयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळोन सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. या अभंगामध्ये आपल्या जीवनामध्ये आलेला एक पारमार्थिक अनुभव तुकोबराय सांगतायत. अनुभवाची भाषा वेगळी, अनुवादाची भाषा वेगळी. अनुवाद गवळणींनी केला. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी हा अनुवाद आहे, आणि याती कुळ माझे गेले हरपोनी हा अनुभव आहे. अनुभव आणि अनुवाद याच्यामध्ये फरक आहे. म्हणून महाराज एक अलौकिक असा अनुभव या अभंगामध्ये सांगतायत. पण तो कोणत्या अवस्थेमधून सांगतायत ते जीवनमुक्त अवस्थेमधून,
तुकोबऱ्यांचा हा अनुभव आहे. मानवाच्या आत्मिक विकासाच्या एकंदर 6 पायऱ्या आहेत. पहिली जी पायरी आहे ती बद्धावस्था आहे. संसारामध्ये बांधलेल्या माणसांचं दर्शन या अवस्थेमध्ये होतं. एखादं वासरू असं दाव्याला खुंट्याला बांधून ठेवलेलं असलं म्हणजे तेवढ्यापुरतंच फिरत राहतं, त्याच्या पलीकडं जाता येत नाही. तसं संसारामध्ये अडकलेल्या माणसाचं दर्शन या ठिकाणी आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की आपल्या देशामध्ये आंधळ्यांपेक्षा डोळसांपेक्षा आंधळ्यांची संख्या जास्त आहे. डोळस फार कमी आहेत पण आंधळे जास्त आहेत, म्हणून गीतेची सुरुवात सुद्धा आंधळ्याकडूनच केलेली आहे. धृतराष्ट्र वाच आंधळ्याकडून. दुसरी गोष्ट अशी की आपल्या देशामध्ये सुखापेक्षा दुःखाचा भरणा अधिक आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आणि तिसरी गोष्ट अशी की आपल्या देशामध्ये उपासमारीनं मरणाऱ्यांपेक्षा जास्त खाऊन मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. उपासमारीनं मरणारी फार थोडे आहेत, कारण देव कुणाला उपाशी ठेवीत नाही, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. मी मगाशी आल्याबरोबर म्हटले, जेव्हा आपण लांजाला गेलतो त्यावेळेला कसे दिसत होता आणि आता कसे दिसता, म्हणजे जास्त खाऊन मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. विठ्ठला तसं या बद्धावस्थेमध्ये संसारात अडकलेल्या माणसाचं दर्शन आहे. संसारामध्ये कुठेही सुख आपल्याला अभ्यासता येत नाही, कारण नियम असा आहे, उंटाचा एकही अवयव सरळ नाही तशा पद्धतीचा हा संसार आहे. इथं आपण जर बारकाईनं पाहिलं ना, जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे ते शरीर सुद्धा दुःखाचं कोठार आहे. ज्या संसारात आपण राहतो ते शरीर म्हणजे तो संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ. कबीरांसारख्यांनी सुद्धा म्हणावं, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. जो पाहावं तो दुःखी आहे, जगामध्ये सुखी कोणी नाही. मला जितकं घाईमध्ये सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. निदान एखादं तरी चरण झालं पाहिजे. विठ्ठला जो पाहावं तो दुःखी आहे. त्याच्याही पुढे एकदा असं आलंय का शिष्यानं गुरुला विचारलं, गुरुजी खरंच या जगामध्ये सगळे दुःखी आहेत का हो? गुरुजींनी सांगितलं, बेटा खरंच सगळे दुःखी आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया सगळे. त्यानं विचारलं, मग अवतार धारण केलेला देव तरी सुखी असेल ना? म्हणले त्या आपल्यापेक्षा त्याला दुःख जास्त आहे. तर म्हटलं थांबा, मी परीक्षा घेतो. बुद्धी ही नेहमी परीक्षा घेत असते आणि भक्ती ही नेहमी परीक्षा देत असते. आम्ही चुकून बोलून जात असतो की रामेश्वर भट्टांनी तुकोबऱ्यांचा छळ केला, तशातला प्रकार नाही आहे. रामेश्वर भट्टांनी तुकोबऱ्यांची परीक्षा घेतली आणि जेव्हा कसोटीला उतरले तेव्हा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. आम्ही एका मार्गाने विचार करतो, दुसऱ्या मार्गाने विचार करत नाही. भाग नीट ऐका, माझं बोलणं फार वेगळ्या पद्धतीचं असतं. अजूनही तुम्ही टी व्हीला वगैरे पहा, कीर्तनकारांची कीर्तनं ऐका, अजूनही त्या ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. माधुकरीत माती टाकली, आमकं केलं, एवढा त्रास दिला, तेवढा त्रास दिला. अरे आता बाद झालं ना, 7वीपर्यंत हे सांगत होता, हे ठीक आहे, पण आता निदान हायस्कूलला कॉलेजला गेला त्याच्या पुढचं तरी सांगा, नाही का? त्याच्या पुढचं सांगा ना. का म्हटलं मी असं? आपल्याला अजून निश्चित लक्षात आलं नाही, ज्यांना पाठीवर योगाग्नी निर्माण करून मांडे भासता येतात ते माणसं कशाला जोडी अडकून तुमच्या दरवाज्यात भीक मागायला येतील? एवढं जरी कळलं तरी भरपूर झालं. मला काय म्हणलं आहे, माझी भाषा वेगळी असते. मी नेहमी एका दृष्टीने विचार नाही, दोन्ही दृष्टीने विचार असावा. ज्यावेळेला कोरोना सुरू झाला, मी मुलाकडं पुण्याला आलो होतो, त्यावेळेला मुलानं 1 महिना झाला आणि विचार केला, कोरोना वाढत चालला आहे, आपलं काही का होईना पण आपल्या आईबापाला होऊ नये म्हणून त्यानं गावाला पाठवण्याची सोय केली. गाडीमध्ये बसवलं, महिनाभराचा 2 महिन्याचा बाजार भरून दिला, गावाला पोचवलं. माझी बायको ओरडायला लागली, 1 महिनाभर सांभाळलं नाही, एवढे आम्ही जड झालो का, अमकं झालो का, तमकं झालो का. हा आमचा विचार, पण त्याचा विचार वेगळा होता ना. त्याला वाटत होतं की आपल्याला काही होऊ द्या पण आपल्या आईबापाला होऊ नये. त्याचे विचार, दोघांचे विचार भिन्न आहेत. तसं आम्ही आजही सांगत असतो, विसोबा खेत्रानं तो माऊलींचा छळ केला नाही आहे, खापर फोडून दिलं म्हणजे मिळू दिलं नाही, खापर फोडून टाकलं. अरे हो बरोबर आहे, पण त्यांच्या दृष्टीनं विचार करा ना.
त्यांना माहिती होतं जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्यांच्या दरवाजामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्यांनी खापरात का जेवावं, सोन्याच्या ताटात का जेवू नये. हे त्यांचे विचार, पण आम्हाला कळले नाही. हा भाग वेगळा. विठ्ठला आणि म्हणून संसाराचं हे दुःख आहे. तेव्हा त्या शिष्यानं सांगितलं, गुरुजी मी परीक्षा घेणार. तो प्रभू रामचंद्राकडे आला. प्रभू रामचंद्रांना विचारलं, प्रभू तुमच्यासारखा सुखी मनुष्य जगात कुणी नाही, कारण अयोध्येचं राज्य आहे, खजिना भरलेला आहे, भाऊ आहेत तुम्हाला. तर प्रभू रामचंद्र म्हणले, चुकीच्या पत्त्यावर आलास. माझ्यासारखा दुःखी जगात कुणी नाही, कारण मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळं मी एकच पत्नीव्रत धारण केलंय, पण ती शेवटपर्यंत पसली नाही. लग्न झालं, संसार करायचा, तर वनवासात जावं लागलं. वनवासात गेलो तर तिथेही रावणानं तिला पळून नेली. युद्ध करून सोडून आणली तर पर्टाच्या सांगण्यावरून पुन्हा सोडून द्यावी लागली. सांग माझ्यासारखा दुःखी कोण आहे जगात. त्यापेक्षा कृष्ण सुखी, त्याला तरी 16,108 आहेत. हा कृष्णाकडे आला. भगवान कृष्ण म्हणले, तू विचार कर, सामान्यातल्या सामान्याला जरी मुलगा झाला तरी तो शुद्धीत नसतो. म्हणजे 16 फुटाचा रस्ता पुरत नाही त्याला, पठ्याला पोरगा झाला. मी जन्माला आलो तो तुरुंगात आलो रे. तुरुंगातून तिथून मला गोकुळात नेऊन ठेवलं. 11 वर्ष आईबापाची माझी भेट नाही. सांग माझ्यासारखा दुःखी कोण आहे. त्यापेक्षा भगवान शंकर सुखी आहेत. तो भगवान शंकरांकडे आला. भगवान शंकर म्हणले, कुणी का असे ना, एकदा तो मुंबईला राहायला आला ना, त्याला निदान 10x10ची खोली तरी असते. मी देवांचा देव महादेव, मला राहायला जागा नाही, मी स्मशानात राहतो. काय माझी अवस्था आहे एकदा विचार कर बरं. कपडे सुद्धा धड नाही, गजचर्म व्याघ्रांबर. बरं, सगळ्या अंगला राख फासलेली, एक सुद्धा दागिना नाही, सगळे नाक गळ्यामध्ये अडकवलेले, आणि एक सुद्धा चांगला शिष्य मिळाला नाही, भूते वेताळे नाचती. हे सगळे शिष्य माझे. बरं, त्या भूतांचं वर्णन सुद्धा रामायणामध्ये तुळशीदासजींनी फार सुंदर केलं. जेव्हा भगवान शंकराच्या लग्नाला ही मंडळी निघाली ना, कोऊ मुखहीन, काही भूतं अशी होती की त्यांना तोंडच नाही, अशा प्रकारची भूत. ते का ना मला सहज विचारलं रामायण सांगताना, महाराज मुखहीन तोंडच नाही म्हणजे काय. अरे म्हणलं, ही मराठी भाषा आहे. समजा एखाद्या ठिकाणी मी सप्ताहाला गेलो, तिथल्या एखाद्या कार्यकर्त्याला विचारलं, का हो गेल्या वर्षी मी इथं आलो होतो, अमके ग्रस्त मला भेटले, त्यांनी घरी नेलं, जेवण दिलं, मुक्कामाला त्यांच्या घरी गेलो, 2 वाजेपर्यंत आम्ही रात्री गप्पा मारल्या, सकाळी एसटीत बसून दिलं, फार चांगला स्वभाव मला वाटला त्यांचा. पण यावर्षी मी आल्यापासून पाहतोय ते कुठं सप्ताहात दिसत नाही, भानगड काय. असं ज्याला विचारलं त्यानं कपडाला हात लावून सांगितलं, महाराज काय सांगायचं तुम्हाला, त्याला तोंड आहे का इथं यायला. म्हणजे अशी काही भूत जगामध्ये आहेत, समजतंय ना, की ज्यांना समाजात यायला तोंड नाही, अशी आहे. तर बरंच वर्णन सांगता येईल रामायणात तुळशीदाने. काहींना फार तोंड असतात. कोणी जरी आला ना आपल्या विभागामध्ये, काळजी करू नका, अख्खं गाव पाट्याच्या पाठीशी आहे, बॅग आणली का, बरीच तोंड असतात त्यांना. विपुल मुख तुळशीदासजींनी सांगितलंय. त्याच्यानंतर या सगळ्या भूतांचा राजा जर कोण असेल तर वेताळबाबा आहे. माळुंगीन सावरगावच्या शिवेवर वेताळबाबाचं मंदिर आहे. पौष पौर्णिमेला यात्रा असते. आणि मी माळुंगचं कीर्तन करून एक दिवस सावरगावला चाललो असताना 12 वाजून गेले. ते मंदिर आल्यानंतर मी मोटरसायकलवाल्याला म्हणलं, थांब आपण दर्शन घेऊ. म्हणला, वेळ लागले का महाराज, आज एक तर अमावस्या आहे, वेताळबाबाचं मंदिर. मी म्हणलं, अरे तुला दर्शन घ्यायचं नसेल तर न घेऊ, मी जातो. असं म्हणून मंदिराकडे निघालो. पाहिलं बाहेरून बरीचशी भूतं अशी सजीव होऊन नाचत होती मंदिरामध्ये. वेताळबाबा असे सिंहासनावर बसलेले सजीव होऊन ही भूतं नाचतायत. कुणाच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा, कुणाच्या हातामध्ये कटोरा, त्याच्यामध्ये लाल रक्त, ते रक्तपीत ही भूतं अख्ख्या त्या मंदिरामध्ये नाचत होती. मला बाहेर आलेलं पाहिल्याबरोबर वेताळबाबांनी सांगितलं, अरे थांबा, बाहेर कोणीतरी माणूस आला आहे. भूतं नाचता नाचता म्हणजे आला असेल, मग घाबरायची काय गरज पडली. आम्ही सुद्धा नाचताना कधी आमच्या आईबापाला घाबरलो नाही. आम्ही सुद्धा नाचताना कधी आमच्या आईबापाला घाबरलो नाही, याला काय घाबरायचं. वेताळबाबाने सांगितलं, माणसाला जे करता येतं ते तुम्हाला भूतं असून करता येणार नाही. वेताळबाबा मग भूताने विचारलं, काय येतं माणसाला. वेताळबाबा म्हणले, सांगा. माणूस दिवस 52 पानाचा अध्याय पारायण करीत बसतो, तुम्हाला येतं. ते म्हणले, आम्ही अजून पानच पाहिली नाही तर पारायण कुठून करणार.
माणूस अर्धा कप चहा प्याला तरी खोटी साक्ष देतो. येतं तुम्हाला ते म्हणले आम्ही साक्ष द्यायला कोर्टात जातच नाही तर साक्ष काय द्यायची. वेताळबाबांनी विचारलं तुम्ही जर एखाद्याला लागलात आणि त्यानं जर उतारा टाकला तर तुम्ही सोडून देता, पण माणूस एवढा खतरनाक आहे ना, पिढ्यानपिढ्या बर्बाद होतात पण सोडित नाही. विठाला आणि माझी ही अवस्था पाहून माझ्या पहिल्या बायकोनं तर जाळूनच घेतलं, ती म्हणजे सती. पहिली बायको सती, मग दुसरी केली अग्रास्तव ती पार्वती. पण तिचं वाहने वाघ आणि माझं वाहने नंदी. आम्ही जर दोघं भेटायला गेलो ना, वाघानं नंदीला पाहिलं की त्याला मारण्याकरता धावतंय, म्हणून मी तिला अगोदरच सांगितलं काय लागलं तर फोन करून कळव, पण भेटायच्या भानगडीत पडू नको. एक पोरग आहे कार्तिक स्वामी, त्याचं वाहने मोर आणि माझ्या गळ्यात तर सगळे नाग आहेत. मोरांनी नागांना पाहिलं की त्यांना गिळण्याकरता धावतो, म्हणून मी त्याला भेटतच नाही. वैतागून दक्षिणेला श्रीशैल पर्वतावर जाऊन राहिलाय. दुसरा मुलगा आहे गणपती, त्याचं वाहने उंदीर आणि माझ्या गळ्यात तर सगळे नाग. कसं भेटणार आम्ही सांगा. नागांनी उंदराला पाहिल्याबरोबर त्याला गिळायला धावतात. त्या पोरानं सांगितलं काही भेटू नका, काही गरज नाही भेटण्याची. एवढं कुटुंब असूनही आमच्या गाठी भेटी नाही आहेत. सांग आमच्यासारखा कोण दुःखी आहे. ही पहिली आहे बद्धावस्था. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. किंवा विटले हे चित्त प्रपंचापासोनी, व मनते मनी बैसलेसे. आणि म्हणून या दुःखातून मुक्त व्हावं याच्याकरता जो भेटेल त्याला पुसावेसे हेची वाटे, पुसावेसे हेची वाटे, पुसावेसे हेची वाटे, पुसावेसे हेची वाटे. जे जे भेटे दयाचे, जे जे भेटे दयाचे, करताही सगळ्यांकरता काही गोष्टींचं वैशिष्ट्य एक आहे. अग्नीवर पाय जाणून टाका किंवा सहज पडला तरी भाजणं हा त्याचा गुणधर्म आहे. मागं पाहत चाललाय ना, अग्नीवर पाय पडला सहज तरी पाय भाजणार, आणि पाहू काय होतंय म्हणून जाणून पाय टाकला तरी पाय भाजणार. काही ठिकाणी सप्ताह असतो अशा वेळेला वारकऱ्यांकरता वगैरे गुळ आणलेला असतो कीर्तनकारांकरता. आणि मग कीर्तन झालं, सगळी माणसं गेली, वारकरी झोपलेली आहेत. काही सकाळी काकड्याला उठायचं म्हणून उंदरानं असा गुळ घेतला आणि निघाला असा वरून मंडपावरून. तेव्हा त्याच्या तोंडातून गुळाचा खडा निसटला, खाली वारकरी झोपला होता त्याच्या तोंडात पडला झोपेत. आणि त्यानं झोपेतच तो गुळाचा खडा खायला सुरुवात केली. शेजाऱ्याला हाक मारली, थांब उठ. अरे गुळ तोंडात पडला आहे. म्हणला मग काय झालं. आणि तो गोड लागतोय. आपोआप पडला तरी गोड लागणार, आणि जाणून जरी तोंडात घातला तरी गोड लागणार. लोणी सगळ्यांच्या देखत खा, नाही तर लपून खा, तब्येत सुधारणार. सगळ्यांच्या देखत घेतली काय, दरवाजा बंद करून घेतली काय. विठाला नामस्मरण कसंही करा त्याचं फळ ठरलेलं आहे. हा नियम आहे. आपण बी पेरताना कधी असा विचार करत नाही याचं टोक वरच झालं पाहिजे. बी कसंही पडू द्या पण दिशा घेऊन ते वरच येणार. तसं नामस्मरणाचं आहे. आणि म्हणून त्यांना साधना सांगितले. या युगामध्ये नामस्मरण हे साधन. मग हे साधन कळल्याच्या नंतर तिसरी अवस्था सुरू झाली, साधक अवस्था. आणि त्याची गुढी इतकी लागली, नकळे दिवस की राती सतत नामस्मरण भगवंताचं. का दिनरजनी हाच धंदा, गोविंदाचे पोवाडे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड असतं. आणि म्हणून सतत त्याचं नामस्मरण करण्याचा एक उद्योग लागतो. आताही पहा, त्याचं नाव अमृतापेक्षा गोड असल्यामुळं आवजाव घालण्याचा प्रश्न येतच नाही. त्याचं नाव घेऊनच बोलावलं जातं.
त्याचं नाव अमृतापेक्षाही गोड असल्यामुळं नाव घेऊन आवजावं घालण्याचा प्रश्नच येत नाही. त्याला नाव घेऊनच बोलावलं जातं. कदाचित उद्या असाही नियम निघेल की आवजावं घालणाऱ्याला 1600 रुपये दंड लागेल. विठाला विठाला मी संक्षिप्त बोलत जाईल. ज्याला कळेल त्याने कळून घ्यायचं, नाही कळेल त्याने सोडून द्यायचं, असा भाग आहे. आणि त्याच्याकरता म्हणून नामस्मरण सुरू झालं. इतकं नामस्मरण, महाराज संडासला बसले तरी देवाचं नामस्मरण. विचारलं महाराजांना, का हो अशा अपवित्र जागी भगवंताचं नामस्मरण? ते म्हणले सगळं कळतं पण करू काय? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. एवढी साधना जीवनामध्ये घडली. ही त्यांची साधकावस्था. पहिली आहे बद्धावस्था, दुसरी आहे मुमुक्षावस्था, तिसरी आहे साधकावस्था, चौथी आहे वंचितावस्था. वंचना या अर्थात, या शब्दाचा अर्थ आहे फसवणूक. एवढी साधना करूनही आपली फसवणूक झाली हे तुकोबारांच्या लक्षात आलं. जसं एखाद्या नदीमधून ओढ्यामधून आपण चाललो असताना प्रवाहामुळे आपण नदीत पाय ठेवला किंवा ओढ्यात पाय ठेवला म्हणजे पायाखालची वाळू निष्ठून जाते प्रवाहामुळं, तसं अखंड नामस्मरण केल्यामुळं संसार हातचा निसटला. जाळोनी संसार बैसलो अंगणी. आणि एवढी साधना करूनही अजून त्याचं दर्शन झालेलं नाही म्हणजे आपली फसवणूक झाली. ही त्यांची वंचितावस्था. सगळेजण देवाला याच भाषेत सांगतात. सावता महाराज सुद्धा म्हणतात, काबा रुसलासी कृपाळुगा हरी, तुझवी न दुसरी भक्ती नेने. देवा मी दुसरी भक्ती जाणत नाही, का रुसलास माझ्यावर, का अजून दर्शन देत नाही? तुकोबाराय सुद्धा झुरोनी पांजिरा होऊ पाहे आता. ही त्यांची वंचितावस्था आहे. आणि तो भेटत नाही, तो भेटत नाही म्हणून एकदा का अंतःकरणामध्ये आर्तता निर्माण झाली, त्याची चक्र पाणी वाट पाहे, वाट पाहे, त्याची चक्र पाणी वाट पाहे. तुका म्हणे ऐसे अर्थ जाचे म्हणे, त्याचे चक्र पाणी वाट पाहे, त्याची चक्र पाणी आम्हाने आईचे आत्म्याचे माने, त्याचे चक्र पाणी वाट पाहे, त्याचे चक्र पाहे. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. देव त्याची वाट पाहून त्याला भेट दिल्याशिवाय राहत नाही. आणि देवाची भेट झाली, त्याचं दर्शन झालं म्हणजे ही त्यांच्या जीवनातली सिद्धावस्था. ही अनुभव किंवा ही अवस्था सगळ्यांना प्राप्त झाली. ज्ञानोबारांनी सुद्धा सांगितलं, योगिया दुर्लभ तोम्या देखील साधने. योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा परमात्मा मी पाहिला. तुकोबाराने सुद्धा आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुकावले. सगळ्या संतांनी त्या परमात्म्याला पाहिला. ही त्यांच्या जीवनातली सिद्धावस्था आहे. आणि आता दर्शन झाल्यानंतर काही उरत नाही शेवटी. कारण तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. बस भगवंताचं दर्शन झालं की मिळवायचं काही राहत नाही. म्हणून पुढची जी अवस्था आहे ती जीवनमुक्त अवस्था आहे. ज्ञानोबारांना सुद्धा जेव्हा भगवंताचं दर्शन झालं, आता मिळवायचं काही राहिलं नाही, तेव्हा मिळविली मांदी वैष्णवांची. सगळ्या वैष्णवांना एकत्रित केलं आणि पंढरीची वाटचाल सुरू केली. ही त्यांची जीवनमुक्त अवस्था.
तुकोबाराय म्हणतात, आता मला देवाचं दर्शन झालं ना, आता मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही, आता उरलो उपकारा पुरता. म्हणून तुकोबारायांचा हा जो अभंग आहे हा जीवनमुक्त अवस्थेमधला अभंग आहे. दुसरी गोष्ट अशी नाही, अजून आपला बराच वेळ आहे. दुसरी गोष्ट अशी, काही वेळेला भाषा कळते पण पटत नाही, काही वेळेला भाषा पटते पण कळत नाही, आणि काही वेळेला कळतही नाही आणि पटतही नाही. तशी तुकोबारांची जी भाषा आहे ही कळतही नाही आपल्याला आणि पटतही नाही या पद्धतीची. काही वेळेला कळतं पण पटत नाही. उदाहरण जर पाहिलं तर आपल्याला शास्त्र अभ्यासल्यानंतर कळतं, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. पण पटत नाही, कारण ब्रह्माचे गुणधर्म वेगळे, माझे गुणधर्म वेगळे, मी सतत दुःखी आहे, तो सुखरूप आहे, म्हणजे त्याचे माझे गुणधर्म जुळणारे नाहीत. आम्हाला कळतं पण पटत नाही. काही वेळेला डॉक्टरना औषध दिल्यानंतर तो बरा झाला, औषधानं रोग बरा होतो हे पटतं, पण कोणत्या औषधानं हे कळत नाही. बाप कसा आहे पहा. तशी तुकोबारांची जी भाषा आहे ना, ही कळतही नाही सहजासहजी आणि पटतही नाही. माणसाच्या शरीराचं परिमाण म्हणजे मोजमाप हे ठरलेलं आहे, ते म्हणजे 3.5 हात. प्रत्येकाचं जे शरीर आहे हे 3.5 हाताचं आहे, याच्यापेक्षा कमी नाही जास्तही नाही. तुम्ही पहा ना, समजा WWF मधला केन असेल, अंडरटेकर असेल, खली असेल, ट्रिपल एच असेल, बरोबर ना महाराज? हां, विठ्ठला त्यांच्या उंचीनुसार, हे WWF मधले सगळे, त्यांच्या उंचीनुसार त्यांच्या उंची ही म्हणजे हाता 3.5 हातच. आणि जर त्याच्याही पेक्षा बारीक जर पाहायचं झालं तर लागीर झाला मधला तो टॅलेंट असेल आहे की नाही, तर त्याची उंची सुद्धा त्याच्या हातानं 3.5 हातच भरते, लहानही नाही मोठाही नाही. मग तुकोबारांची भाषा कोणत्या पद्धतीची आहे हा भाग याचा विचार करायचा आपल्याला, कारण हे परिमाण ठरलेलं आहे. बरं, न्यायशास्त्रकारांनी अणूपेक्षा लहान वस्तू जगात नाही हे सरळ सरळ सांगितलंय. मग असं असताना महाराज म्हणतात मी अणूपेक्षा लहान आहे. बरं, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, जिथं दृष्टी जाईल तिथं आपल्याला आकाश दिसतंय, म्हणजे एवढं व्यापक आकाश आहे. मग असं असताना त्याच्यापेक्षाही महाराज म्हणतात मी मोठा आहे. म्हणजे ही भाषा कळण्यासारखी नाही, पटण्यासारखी नाही. आता उदाहरण पहा, रामायणामध्ये असा प्रसंग आहे, हनुमंतराय सीतामाईंच्या शोधाकरता निघाले, म्हणजे संपूर्ण तुकडीच निघाली. अंगद आहे, जांबुवंत आहे, सुग्रीव आहे, सगळी नळनीळ वगैरे हे सगळेजण. संपातीनं पत्ता सांगितला. 400 कोस समुद्र पार करून गेल्याच्या नंतर अशोकवनामध्ये सीतामाई बसलेल्या आहेत, हा संपातीनं पत्ता सांगितला. मग आता 400 कोस समुद्र पार करून जायचंय, कोण जाणार प्रश्न निर्माण झाला. प्रत्येकाला विचारलं, पहिलं अंगदाला विचारलं, अंगदा तू जाशील? जांबुवंत विचारतायत. म्हणजे जाईल ना, वालीचा पुत्र आहे मी, 400 कोस समुद्र पार करून जाईल, 400 कोस परत येईल, एवढी ताकद आहे. पण अडचण ही आहे, तिथं जर रावणाचा मुलगा अक्षय कुमार त्यानं जर मला पाहिलं तर माझी अर्धी शक्ती कमी होईल, मी येऊ शकणार नाही. ही भाषा आहे अंगदाची. जर अक्षय कुमारनं मला पाहिलं तर माझी अर्धी शक्ती कमी होईल, ही भाषा अंगदाची नाही, ही आपली आहे. मी पायी इथून आळंदीतून पंढरपूरला जाईल आणि परत पायी येईल, एवढी ताकद आहे माझी. पण जर मंदिरामध्ये गावातला माणूस भेटला आणि त्यानं जर सांगितलं मी जीप आणलेली आहे माझी अर्धी, तर परत परतीला येईल याची गॅरंटी नाही. ही भाषा आपली लक्षात. आणि म्हणून प्रत्येकानं आपापला मुद्दा मांडला. कोण म्हणलं मी 400-200 कोस जाईल, 200. मग सगळ्यात शेवटी हनुमंतराय होते. जांबुवंताचं लक्ष गेलं, सांगितलं हनुमंता, राम कार्याकरता तुझा हा जन्म आहे, आणि राम कार्याकरता म्हणल्यानंतर त्यानं आपली शरीर मोठं केलेलं आहे, जा तू. मग हनुमंतराय निघाले समुद्रावरून. नेमकं समुद्रामध्ये सुरसा नावाची राक्षसी, ही सर्पमाता आहे, सापांची आई, ती आपलं तोंड उघडून बसली आहे 4 कोस.
हनुमंतरायाला गिळण्याकरता हनुमंतरायांनी त्याच्यापेक्षा मोठं तो आकार धारण केला 8 कोस. तिनं आणखी तोंड वाजवलं 16 कोस. हनुमंतराय 32 कोस झाले. हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठम, नुसतेच बलवान आहेत अशातला भाग नाही, बुद्धिमान सुद्धा आहेत. काही वेळेला माणसं बलवान असतात पण बुद्धिवान नसतात. एक आहे तर एक नाही. फोन केल्याबरोबर जो गोण खरेदी करू शकतो तो कधी उचलू शकत नाही, आणि जो एका झटक्यात गोण उचलू शकतो तो कधी खरेदी करू शकत नाही. काय नियम आहे सृष्टीचा नीट ऐका. एखादा शेठजी गादीवर बसून फोन करतो, साखरेच्या 50 गुणी पाठवून द्या, पैसा आहे त्याच्याजवळ. पण शेठजीला जर म्हणलं शेठजी एवढी 50 किलोची गोण उचलाव, शेठजीलाच उचलावं लागतं तर गोण काय उचलायचं आहे. हमाल दिवसाला 50 गुणी सहज उचलून लॉरीमध्ये टाकू शकतो, पण 50 किलो साखर खरेदी करण्या एवढी ऐपत देवानं त्याला दिली नाही. एक आहे तर एक नाही. देवानं जर ज्ञान दिलं तर धन देत नाही, आणि धन दिलं तर ज्ञान देत नाही. हा भाग आहे. मी आळंदीमध्ये पाहिलं, केवळ धन असल्यामुळे एक श्रीमंत शेठजी त्या धर्मशाळेचे अध्यक्ष झाले, पण ज्ञान नाही. कीर्तनाला गेलो असताना विचारलं, कीर्तनाला पखवाद लागतो काय? धन आहे तर ज्ञान नाही, एक आहे तर एक नाही असे. उदाहरण आणखी पाय झालं तर पुण्याला पुणे स्टेशनला कोल्हापूरचा म्हणजे या सदाशिव पेठेतला एक ब्राह्मण रेल्वेत बसला. आता व्रतवैकल्य उपास तपास केल्यामुळं तब्येतीनं असा किरकोळ नुसती आडं. तेवढ्यामध्ये कोल्हापूरचा पैलवान त्याच्या समोरच्या बाकड्यावर येऊन बसला. रेल्वे सुरू झाली. सुरू झाल्यानंतर खिडकीतून हवा यायला लागली. ब्राह्मण तब्येतीनं किरकोळ असल्यामुळं त्याला ती थंड हवा सहन होईना. तो उठला, त्याने खिडकी खाली करण्याचा प्रयत्न केला, पण जमेना. कोल्हापूरचा पैलवान हसत होता, म्हणला तात्या कोणाचंही काम नाही, ते त्याला ताकद पाहिजे, आणि ताकद कमवायची असेल तर रविवारशिवाय खाणं जमत नाही. उठला तो पैलवान, एका झटक्यात त्यानं खिडकी खाली केली. या पाहतच राहिला ब्राह्मण. म्हणला कमाल एवढी ताकद? म्हणला हे तर काही नाही हो, अशा कितीतरी ढाली कमवलेल्या आहेत. यानं सांगितलं एवढी ताकद आहे, मग ही साखळी ओढाल का? म्हणला त्यात काय अवघड आहे. पैलवानानं एका झटक्यात साखळी ओढल्याबरोबर गाडी थांबली. पोलीस आले. तसं ब्राह्मणानं विचारलं तर तिथं काय खायचं ते ठरव जा. विठाला विठाला हनुमंतराय बलवान पण आहेत आणि बुद्धिमान पण आहेत. बुद्धिमत्ताम वरिष्ठ. हनुमंतरायांनी लहान रूप धारण केलं, सुरसेच्या तोंडातून प्रवेश केला, कानातून बाहेर पडले. म्हणजे हनुमंतराय लहानही होऊ शकतात आणि मोठेही होऊ शकतात. सुरसा लहानही होऊ शकते, मोठी होऊ शकते. हा कसं आहे पहा. दुसरं उदाहरण भागवतामध्ये आलेलं आहे. कारण अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भाच्या रोखानं ब्रह्मास्त्र सोडलं. ते ब्रह्मास्त्र त्या गर्भाचा दाह व्हायला लागला. उत्तरा पळत पळत कृष्णाकडे आले, कृष्णा वाचव वाचव मला. त्यावेळेला भगवंतानं ओळखलं की अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. भगवंतानं अंगठ्या एवढंच रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला आणि या परीक्षितीचं रक्षण केलं. अंगुष्ठ मलमात्रेनं भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणजे भगवान अंगठ्या इतके लहान होऊ शकतात, आणि व्यापक जर म्हटले तर त्याच्यापेक्षाही अनंत ब्रह्मांडे उदरी एवढे मोठे होऊ शकतात. बरं, त्याच्यापेक्षा तिसरं उदाहरण, बलिराजाकडं वामनानं 3 पावलं जमीन दान मागितली. बटूरूप धारण केलेलं लहान 6-7 वर्षाचं पोरगं, आणि एवढ्या लहान वयामध्ये त्यानं सांगितलं 3 पावलं द्या. म्हणले 3च पावलं? म्हणले 2 पावलं आपली बसण्याकरता आणि 1 पाऊल पोथी ठेवण्याकरता बाद झाली. यांनी मान्य केलं. एका पाऊलात पृथ्वी व्यापली, दुसरं पाऊल स्वर्गावर टाकलं. त्यावेळेला बलिराजाच्या यज्ञात भगवान विष्णू लहानही होऊ शकतात, मोठेही होऊ शकतात. मी फक्त मुद्दे सांगत चालतो तुम्हाला कळण्याकरता. तिसरं उदाहरण, भगवान शंकर सकाळची वेळेत मृकजर्म असा अंथरलेला आहे, आणि अंथरला असताना त्याच्यावर बसले. आपली जटा जी होती त्यांनी ती बांधली. जटा बांधली याचा अर्थ संसाराचं झंझट बांधून टाकलं. आणि असे प्रसन्न मुद्रेनं भगवान शंकरजी बसले असताना तेही अवसरू पार्वती जाणे. पार्वतीनं ओळखलं हीच वेळ आहे भगवान शंकरांना विचारण्याची. आईसाहेब आल्या, दर्शन घेतलं, डाव्या बाजूला बसल्या.
सांगितलं प्रभू तुम्ही रात्रंदिवस ज्या मंत्राचा जप करता त्या मंत्राचं रहस्य काय तेवढं मला सांगा. कोणता मंत्र भगवान शंकर जप करतायत? हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी हा मंत्र फार महत्वाचा आहे. याचं कारण का ओमच्याही अगोदर हरी आहे. भगवंतानं सुरुवात करताना ओम नमोजी अध्या म्हणून माऊलीने सुरुवात केली, पण त्या ओमच्याही अगोदर हरी आहे म्हणून हरी ओम तत्सत असं म्हणण्याचा प्रघात आहे. ओमच्याही अगोदर हरी. बरं, त्याच्याही पेक्षा पुढं जाऊन पाहिलं ना तर राम आणि कृष्ण ही दोन नावं अशी आहेत की तुमचे असणारे दोष ते घालवतील, पण या संसार सागरातून तारून नेण्याचं सामर्थ्य फक्त हरीमध्ये आहे. कशावरून? जड जीवा तारण हरी एक, हरी एक जीवा तारण हरी एक. राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण, राम कृष्ण नाम सर्व दोष जीवा तारण हरी एक, जीवा तारण हरी एक, जीवा तारण हरी एक. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. आणि म्हणून त्या मंत्राचं रहस्य काय तेवढं सांगा, कारण याच्या व्याख्या वगैरे सगळं पाहायला बराच वेळ जाईल महाराज. हरी हा शब्द अनेक ग्रंथातून याच्या व्याख्या आलेल्या आहेत आणि म्हणून हरी शब्द फार महत्त्वाचा आहे. तेव्हा त्या मंत्राचं रहस्य काय सांगा. भगवान शंकर म्हणले ठीक आहे चल, म्हणून समुद्र किनाऱ्यावर आले. सगळीकडे लक्ष टाकलं, कोणी दिसत नाही. पार्वती आई साहेबांना असं पुढं ठेवलं, बसवलं भगवान शंकरांनी, कमंडलू असा ठेवलाय आणि आता रहस्य सांगणार तर भगवान विष्णूला कळालं. हे जर आपल्याला ऐकायला मिळालं तर फार बरं होईल, म्हणून भगवान विष्णूला लहान असं माशाचं रूप घेतलं आणि यांच्या कमंडलूमध्ये येऊन बसले. भगवान विष्णू माशाच्या रूपानं भगवान शंकरांच्या कमंडलूमध्ये येऊन बसले आणि ज्यावेळेला यांनी सांगायला सुरुवात केली, मच्छिंद्राला धले सदस्थिती, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, उमा म्हणजे पार्वती. भगवान शंकर पार्वती आई साहेबांना जेव्हा बीजमंत्र सांगत होते तेव्हा मच्छिंद्रनाथांना सहज प्राप्त झालं. म्हणजे भगवान विष्णू लहानही होऊ शकतात, मोठेही होऊ शकतात. कितीतरी उदाहरणं पुराणामधून अभ्यासता येतील. बरं, राक्षस सुद्धा लहान होऊ शकतात, मोठे होऊ शकतात. उदाहरण पुतना, गोकुळात जेव्हा आली तेव्हा लहान रूप धारण करून आली ना, गोकुळातले जसे असतील तशा पद्धतीनं. बरं, येताना महाराज तिनं 5 प्रकारचा शृंगार केला पुतनीनं. इंद्रियाध्यास, अंतकरणाध्यास, देह विस्मृती ध्यास, 5 प्रकारचा शृंगार. पुतना शब्दाचा अर्थ जरी सांगायचा म्हटला तर एक अख्खं कीर्तन जाईल. पुत म्हणजे पवित्र, म्हणजे नाही. जी पवित्र नाही, अपवित्र आहे, तिला म्हटलं जातं पुतना. हा पुतना शब्दाचा अर्थ. पवित्र बनवण्याची 2च साधनं. तरी आपल्या शरीरावरून गेलं, आपलं शरीर पवित्र बनलं. आणि दुसरं साधन आहे कीर्ती मुखे जरी गा पवित्रची होय देह त्याचा. ही 2 साधनं. मग पुतना अपवित्र का होती तर पहिलं कारण तिच्या गळ्यात तुळशीची माळ नव्हती आणि दुसरं कारण पुतनेला हरिपाठ पाठ नव्हता. समजते ना? म्हणजे पुतनेचं सांगतोय मी, दुसऱ्या डोक्यात घ्यायचं नाही. पुतणे आला कुणाला राग तर माळ घालतील, त्याच्यात अवघड काय. पण जे आहे शास्त्र सांगते ते.
आपल्याला अजून बरीचशी शास्त्रं कळली नाहीत महाराज. एखादा मनुष्य मेला तर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घातल्याशिवाय उचलता येत नाही. पण ज्याला आपण तुळशीचं पान त्याच्या तोंडामध्ये घालतो तर त्यानं आयुष्यभर केलेलं पाप आपल्याला सांभाळावं लागतं. आपल्याला, कारण बापानं काढलेलं कर्ज पोराला फेडावंच लागतं ना. असा नियम आहे. म्हणून दुसऱ्याच्या तोंडात तुळशीची पानं घालताना लाख वेळा विचार करीत जा की त्याचं पाप आपल्याला घ्यायचंय. हा मुद्दा आहे त्याचा. आणि म्हणून त्या दृष्टीनं भाग नीट लक्षात घ्या. तेव्हा पुतना गोकुळामध्ये आली. 6 प्रकारचा शृंगार तिनं केलेला आहे, 5 प्रकारचा. आणि अगदी गोकुळातल्या लोकांसारखी ती दिसत होती. म्हणजे बाह्य रूपानं बदलली पण अंतरात बदलली नाही. गोकुळातले आंतरबाह्य पवित्र होते. जसे बाहेरून पवित्र छे अंतकरणातून पवित्र होते, ही फक्त बाहेरून पवित्र झाली. आता नीट ऐका, जो बाहेरून बदलतो त्याला देवाकडे जावं लागतं आणि आतून बदलला की देवाला त्याच्याकडे यावं लागतं. शूर्पणखा बाहेरून बदलली म्हणून तिला रामाकडे यावं लागलं. शबरी आतून बदलली, रामाला शबरीकडे यावं लागलं. पुतना बाहेरून बदलली म्हणून तिला कृष्णाकडे जावं लागलं. कुब्जा आतून बदलली, कृष्णाला कुब्जेकडे जावं लागलं. हा परमार्थ आहे. विठ्ठला आणि म्हणून असं शृंगार करून ती गोकुळामध्ये आली. बरं, किती सुंदर दिसत असेल ती. स्वरूप सुंदरा देवांगना, सुंदरा देवांगना, नामा म्हणे आली नंदाची आघरा, आली नंदाची आघरा, आली नंदाची आघरा, आली नंदाची आघरा. स्वरूप सुंदरा देवांगना, सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. अतिशय सुंदर दिसणारे. त्यामुळं गोकुळातलं तिला कोणी असं ओळखू शकलं नाही की आपल्या घरातली चांगली आहे, शिकलेली भरपूर आहे, पगार भरपूर आहे, म्हणून त्याने सगळ्यांनी तिचा स्वीकार केला. पण घर फोडल्यावर कळालं की ही पुतना आलेली आहे. कारण आपण फक्त रूपाकडं पाहतो, स्वरूपाकडं पाहत नाही ना. आपण रूपाकडं पाहतो, स्वरूपाकडं पाहत नाही. अशी पुतना जेवढा ते विष खिचून घेतलं कृष्णानं, ती मोठमोठ्यानं ओरडायला लागली, कृष्णा सांग, मुंच मुंच, मला मुक्त कर, मला मुक्त कर. म्हणून तिला ऐहिकातूनही मुक्त केलं, पारलौकिकातूनही मुक्त केलं. सायुज्य सौरसू दिदला पुतने. आणि जेव्हा मरून पडली तेव्हा 6 कोस म्हणजे 12 मैल एवढी मोठी होती पुतना. म्हणजे पुतना लहानही होऊ शकते, मोठी होऊ शकते. हा त्याचं उदाहरण. त्याच्या पुढं पहा, नामदेवरायांना बरोबर घेऊन ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला निघाले. हेतू काय? तिथं जायचंय ते त्या तीर्थांना पवित्र करण्याकरता. साधू जातात, आपण जातो ते आपलं पाप घालवण्याकरता आपण जातो. हा दोघांमधला फरक आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदा हेच वर्णन केले. संत जे तीर्थाला जातात ते तीर्थाला आलेली अपवित्रता घालवण्याकरता, आणि आपण जे तीर्थाला जातो ते आपल्या ठिकाणी असणारी अपवित्रता घालवण्याकरता. हा दोघांमधला फरक. आणि म्हणून नामदेवरायांना बरोबर घेऊन ज्ञानोबाराय निघाले. मारवाड प्रांतात आले असताना तहान लागली. तेव्हा लघिमा सिद्धीच्या माध्यमातून अगदी सूक्ष्म रूप धारण करून ज्ञानोबाराय विहिरीमध्ये उतरले, पाणी पिऊन वर आले. म्हणजे ज्ञानोबाराय या सिद्धीच्या माध्यमातून लहान होऊ शकत होते, मोठे होऊ शकत होते. चांगदेवाचं चरित्र पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चांगदेव कुठेही गुप्त व्हायचा, कुठेही प्रगट व्हायचा, वाऱ्याच्या वेगानं धावायचा, कारण त्याला सगळ्या रिद्धिसिद्धी प्राप्त होत्या. आता प्रश्न असा आहे, भगवान ज्या मायेच्या आधारानं लहान मोठे व्हायचे ती त्यांची दैवी प्रकृती होती. त्या मायेच्या आधारानं राक्षस जे लहान मोठे होत होते त्यांच्या आसुरी प्रकृतीच्या माध्यमातून, मायेच्या माध्यमातून. आणि तुकोबारायदी संतांना मुळात माया मान्यच नाही. दोघांनाही, ज्ञानोबाराय असो कोणी असो, माया म्हणजे वांझेची संतती वानने जैसे. सरळ सरळ वर्ण केले. नसताना जी भासते तिला म्हटलं जातं माया. कारण मा म्हणजे नाही, या म्हणजे जी. बरीचशी उदाहरणं आपल्याला अभ्यासता येतील याच्याकरता. तेव्हा ही माया त्यांना मुळात मान्यच नाही.
आणि अशी माया जर कशानं जात असेल, तेने माया जाळ तुटतील, माया जाळ तुटतील, माया जाळ तुटतील. हरी 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 तुम्ही म्हणाले सकळ, हरी तुम्ही म्हणाले सकळ, हरी तुम्ही म्हणाले सकळ, हरी तुम्ही म्हणाले सकळ. माया जाळ तुटली, माया जाळ तुटतील, माया जाळ तुटतील. अरे अरे तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. फक्त भगवंताचं नामस्मरण केलं, हरिहरी म्हटलं की मायाजाळ संपणार आहे, म्हणून ते माया यांना मान्य नाही. बरं, हे देव किंवा राक्षस लहान मोठे जे व्हायचे त्याच्या पाठीमागं त्यांची काहीतरी ध्येय होतं, काहीतरी कारण होती. उदाहरणार्थ, पुतना लहान मोठी का झाली? कृष्णाला मारायचं होतं, हे उद्दिष्ट होतं. बाकीचे लहान मोठे का होत होते? काहीतरी स्वार्थ होता. पण तुकोबाराय म्हणतात, मला काही मिळवायचंच राहिलं नाही, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. हा भाग आहे. आणि तिसरी गोष्ट अशी, रिद्धी सिद्धीच्या माध्यमातून जर लहान मोठं होता येत असेल तर ज्ञानोबारायांना एक गोष्टीचं ज्ञान होतं. ते म्हणले, चांगदेवाच्या ठिकाणी सगळं असूनही शेवटी कोराच होता ना, नाही का? रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी हरिपाठामध्ये. म्हणून मी नेहमी सांगतो, हरिपाठ हा सिद्धांचा ग्रंथ आहे, डोक्यात ठेवा. आता आम्ही कीर्तनकारांनी आमची इस्त्री मोडू नये म्हणून वारकऱ्यांवर सोपावला आणि आम्ही बाजूला जातो. नाही, खरं सांगायला काय हरकत नाही महाराज. नाहीतर हरिपाठ हा सिद्धांचा ग्रंथ आहे. नुसतं देवाचे द्वारे एवढा शब्द जरी घेतला ना तरी 1 महिना लागेल. 1 महिना. हे प्रयोग केलेत मी, नाही असं नाही. आमच्याकडे विठ्ठल मंदिर आहे, जिथं तुकोबारायांची पालखी पहिल्यांदा मुक्कामाला असते ना, त्या विठ्ठल मंदिरामध्ये 8-8, 10-10 दिवस असे एकेका विषयावर कार्यक्रम. देवाचे द्वारे एक अभंग घेतला ना, त्याच्यावर चिंतन मांडायचं झालं. देवाचेच का शब्द वापरला, रामाचे द्वारी का नाही, कृष्णाचे का नाही, हरीचे द्वारी का नाही, असे शंका निर्माण करून त्याचं चिंतन मांडायचं. हरिपाठ हा ग्रंथ आहे. ग्रंथ शब्दाच्या व्याख्या काय, ग्रंथात काय काय असतं. हरिपाठ हे शास्त्र आहे. शास्त्र कशाला म्हटलं जातं? त्याच्यामध्ये विधी सांगितला आहे, त्याच्यात निषेध सांगितला आहे. हरिपाठामध्ये विधी सांगितला आहे, हरिमुखे म्हणा. हरिपाठात निषेध सांगितलेला आहे, वायात उदुर्गमानं घाली मन. हरिपाठ ग्रंथ कसा आहे, म्हणजे एक एक गोष्ट असं बारकाईनं जर चिंतन मांडलं ना, अगदी बारकाईनं चिंतन करावं. आपल्या कसा, मी सुद्धा रामायण, भागवत, चांगदेव 65 अमृतानुभव हे स्वतः लिहिलं आहे, पण स्वांत सुखाय, माझ्या स्वतःच्या सुखाकरता, जगाला सांगण्याकरता नाही महाराज. मी एवढ्या वर्षामध्ये माझं कीर्तन चालत होतं तेव्हा आमचे बाबा सहकार्य येत होते, म्हणजे पखवाद वगैरे वाजवायला म्हणण्याकरता. मी अगोदरपासून कीर्तन करणार आहे बाबांच्या अगोदर. त्यांचं वय त्या माझ्यापेक्षा वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध येते. आणि विशेष म्हणजे सगळ्यांमध्ये श्रेष्ठ का तर ते निवृत्ती आहेत, ते निवृत्ती आहेत म्हणून सगळ्यात श्रेष्ठ आहेत ते. आणि असं असतानाच आता तर मगाशी आल्याबरोबर त्यांना मी सांगितलं, म्हणलं महाराज तुम्ही आलात, मला काळजी नाही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितले तर समोर निवृत्तीनाथच होते ना, आहे की नाही? निवृत्तीनाथच होते, त्यामुळं काळजी करण्याचा काय प्रश्न नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी सांगताना सुद्धा गीता संबोधिनी जवळी असे. गीता संबोधिनी नावाचा ग्रंथ माऊलीच्या समोर होता तेव्हा ज्ञानेश्वरी. अमृतानुभव सांगताना काश्मीरातली शिवसूत्र होती, शिवसूत्राचे निमिषे, त्याला अमृतानुभव सांगितला आहे. जुने ग्रंथ त्यांचे. आणि म्हणून तसंही तर आता महाराज येत म्हणल्यावर मला काय काळजी करायची गरज नाही. तर मुद्दा सांगत होता की हे रिद्धी सिद्धी वगैरे हे मान्य नाही, पण तरीही भाषा कळण्यासारखी नाही. कारण कुठल्याही ग्रंथाचं परिमाण हे ठरलेलं आहे, अणुपेक्षा लहान नाही. बरं, अणु कशाला म्हटलं जातं? न्यायशास्त्रकार म्हणतात, समजा खिडकी उडी राहिली किंवा एखादं कौल फुटलं म्हणजे त्याच्यातून सूर्याचे असे किरणं आतमध्ये येतात. त्या किरणांमध्ये आपल्याला अनेक धुळीचे कण दिसतात, जे असे दिसत नाही ते किरणामध्ये दिसतात. त्या एका कणाच्या 6व्या भागाला अणु म्हणतात. लक्षात घ्या, त्या धुळीमध्ये जे कण दिसतात ना, एका कणाच्या 6व्या भागाला अणु म्हटलं जातं. त्या अणुपेक्षाही तुकोबाराई लहान, म्हणजे साधी भाषा नाही ना महाराज. बरं,
मनुष्य दोन दृष्टीनं विचार करतो. एक ते देहदृष्टीनं असे लहान होते का किंवा आत्मदृष्टीनं लहान होते का, असं दोन दृष्टीनं आपल्याला इथं विचार करायचा. आता देहदृष्टीनं विचार करायचा म्हटला तर देह तीन प्रकारचा आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. स्थूल देह जर म्हटला तर तो फक्त 3.5 हाताचाच आहे, लहानही नाही मोठाही नाही. कबीरांचं म्हणणं आहे, आऊट हात का मानव देह आला ने तुझ दिया. बस 3.5 हाताचा स्थूल शरीर, त्याच्यापेक्षा लहान नाही मोठंही नाही. बरं, सूक्ष्म देह हा 17 तत्वांचा आहे. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, पंचप्राणे, मन आणि बुद्धी, अशी 17 तत्व आहेत. पण ही सगळी निरवयव सृष्टी आहे, सावयव नाही. हे माझं मन असं दाखवता येत नाही, ही माझी बुद्धी अशी दाखवता येत नाही. आणि म्हणून ते लहानही असू शकत नाही आणि मोठी असू शकत नाही. आणि तिसरं एक कारण देह, हा केवळ अज्ञान आहे. अज्ञान सगळ्यांच्या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. लहान पोरांना त्यांचे आईबाप म्हणत असतात, बाळ्या तुला कळत नाही तिथं जात जाऊ नको, लोक तक्रार करतात. म्हणजे त्यावेळेला त्याला कळत नसतं. बरं, मोठं झाल्यानंतर आमच्यासारखं तरीसुद्धा रोज घरी ऐकायला मिळतं, एवढं कसं कळत नाही हो तुम्हाला. म्हणजे त्यावेळेलाही काही कळत नाही. आणि म्हातारपणामध्ये पोरं म्हणत असतात, बाबा कळत नाही तर मीटिंगला जातो कशाला. काही न कळण्यात उभं आयुष्य जातं तरी कळत नाही. कसा भाग आहे का, काही न कळण्यात उभं आयुष्य जातं तरी कळत नाही. कधी कधी असं होतं महाराज, एकदा मी असं चुकून बोलून गेलो एका गावात, सगळे अशी वयोवृद्ध माणसं कीर्तनाला, आणि कीर्तन झाल्यानंतर आम्ही चहा प्यायला बसलो. सगळी वयोवृद्ध असे बसलेले, कुठून प्रवास झाला काय वगैरे गप्पा चाललेल्या. मी म्हणलं एक विचारू का तुम्हाला, म्हणले विचारा ना. मी म्हणलं तुमचं लग्न झालं का सगळ्यांचं. ती माणसं एवढी भडकली माझ्यावर, मारायचं सोडलं मला. ही 70-80 वर्षाची माणसं, आणि त्यांना मी विचारतो तुमचं लग्न झालं का. त्याला एवढा राग आला. नाही असं का म्हणता. म्हणलं नाही तसं समजू नका, कारण कीर्तनात तुमची मुलं दिसली नाहीत म्हणून विचारलं मी. नाही कळालं तर कळून घ्या, नाही तर सोडून द्या. विठाला त्यांचं सांगतोय मी, तुमचं नाही म्हणत मी, त्यांचं सांगतोय मी, मुद्दा सांगत होतो. आणि म्हणून हा देह जो आहे कारण देह, हा केवळ अज्ञानाचा. आणि अज्ञान म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आता भाग असा आहे, ह्या देहासंबंधानं बोलता येते. मग आत्मदृष्टीनं तुकोबाराय आपलं वर्णन करतायत का. आत्मदृष्टीनं जर करायचं झालं तर त्याच्यात 2 भाग आहेत. एक आहे जीवात्मा आणि दुसरा आहे परमात्मा. मग कोणत्या भाषेत तुकोबाराय सांगतायत हा प्रश्न निर्माण होतो. जीवात्मा म्हणजे शरीराच्या आत राहून जो कार्य करतो त्याला म्हटलं जातं जीवात्मा, शरीराच्या आत राहून. मग तो स्वतःला किती समजतो, देहा एवढाच. कारण जो शुद्ध आहे त्याच्या ठिकाणी नेणीव हा विटा जेव्हा चिकटला जातो तेव्हा पहिलं स्फुरण त्याला येतं, को अहम, मी कोण आहे, मी कोण आहे, हे पहिलं स्फुरण आहे त्याच्या ठिकाणी. आणि हे स्फुरण झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येतं देहोहम, मी देह आहे. म्हणजे तो स्वतःला 3.5 हातापेक्षा जास्त लहान समजत नाही जीवदृष्ट्या. मग परमात्मदृष्ट्या का, तर त्याच्यातही ब्रह्म आहे, ईश्वर आहे आणि जीव आहे. पुन्हा हा 3 भाग आला. बरं, ब्रह्माचं वर्णन केलं तर त्याला नाव नाही, रूप नाही, काही नाही. याचं कारण जेथे नाही काही नामरूप गुण, बोलती निर्गुण तया लागे. त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, बरीचशी वर्णनं आहेत त्याची. म्हणून हरिपाठाचं वर्णन करत असताना सुद्धा दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून देव शब्द आहे का. निर्गुणातही देव शब्द आलाय आणि सगुणातही देव शब्द आलाय, म्हणून दोघांचं एकत्रीकरण. निर्गुणात देव शब्द आहे, एको देव सर्वभूतेषु गुणः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासा, साक्षी चेता केवलो निर्गुणश्य. निर्गुणा करता देव शब्द आहे आणि सगुणा करता सुद्धा देव शब्द आहे. देव आला घरा नंदाचिया गावा, हे दोघांचं एकत्रीकरण. आणि हरिपाठामध्ये निर्गुण आहे, अव्यक्त निराकार, आणि हरिपाठामध्ये सगुण आहे, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, म्हणून देव शब्द पहिल्यांदा वापरला. हा भाग आहे.
देव शब्द वापरण्यापाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून मुद्दा पहा की सगुण आणि निर्गुण, तसं त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत संप्रदायाने दोघांचं एकत्रीकरण केलं. एकत्रीकरण का? ज्याच्या आधारावर हे सगळं जग आहे तो निर्गुण आणि ज्यानं निर्माण केलं तो सगुण. म्हणून ब्रह्माला नाव नाही, रूप नाही, गुण नाही, काही नाही. बरं, ईश्वराला 1000 नावं आहेत म्हणून तर विष्णू सहस्रनाम तयार झालं. पण त्या 1000 नावामध्ये तुका हे नाव नाही. विष्णू सहस्रनामामध्ये जी 1000 नावं आहेत त्याच्यामध्ये तुका हे नाव नाही, म्हणजे ईश्वरदृष्ट्या नाही. आणि जीवाचा विचार जर आपण करावा तर जीव 2 पद्धतीनं बोलतो. एक भ्रमानं बोलतो आणि दुसरा प्रमेनं बोलतो. आता भ्रमानं, सांसारिक माणसांची जी भाषा आहे ती भ्रमरूप आहे आणि पारमार्थिकांची जी भाषा आहे ती प्रमारूप आहे. भ्रमरूप याचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये एक वाक्यता नसते त्याला म्हटलं जातं भ्रम. समजा सरकारच्या उदार धोरणामुळं 65 वर्षाच्या पुढं अर्ध तिकीट झालं. त्या अर्ध्या तिकिटेकरता एक म्हातारा कधी पंढरपूरला आला नाही पण अर्ध्या तिकिटाकरता पहिल्यांदा आला. चंद्रभागेच्या वाळवंटावर कपडे ठेवली, चंद्रभागेत बुडी मारली, वर येईपर्यंत चोरांनी कपडे नेली. कपडे गेले, पैसे गेले, ओळखपत्र गेलं. पांडुरंगाकडे हात करून सांगितलं आयुष्यात परत कधी पंढरपूरला येणार नाही. याला म्हणावं भ्रम. ही संसारिकाची भाषा. पण प्रमारूप जी भाषा आहे ती पारमार्थिकांची आहे. कारण ज्ञानोबाराय आनंदुरे आजी आनंदुरे सभाई अभ्यंतरू अवघा परमानंदुरे. नामदेवरायांनी म्हणावं अनंता जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. नामदेवराय नाथबाबांनी म्हणावं अवघे चित्रविलोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथ हा चित्तटे. सगळ्यांची प्रमाण सांगेल. म्हणजे यांना आनंद आहे त्यांना दुःख आहे म्हणून भ्रमानं भाषा आहे. मग ही भाषा भ्रमातली आहे का? हाही प्रश्न आहे. आता भाग एक एक पहा. भ्रमातली भाषा कोणती? राजा असा सिंहासनावर बसला म्हणजे अंबारीमध्ये बसलेला आहे. आता राजा म्हणल्यानंतर वैभव सांगा. ते सगळं वैभव, सरदारजी, प्रधानजी, सगळं सैन्य वगैरे त्याच्याबरोबर आहे. जुना काळ सुद्धा असाच होता. जुन्या काळामध्ये सुद्धा भगवान जेव्हा गोकुळामध्ये आले एकटे आले नाहीत. लक्ष्मी वल्लभ म्हणजे लक्ष्मीला घेऊन आले. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. भगवान जेव्हा गोकुळात आले तेव्हा प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी आली. तेव्हापासून आजपर्यंत बरोबर नेण्याची पद्धती सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत बरोबर नेण्याची पद्धती सुरू झाली. मग कोणी का असे ना, काय काला म्हणजे अख्खं राजकारण आहे. पण कीर्तनात सांगता येत नाही. ते कीर्तनात सांगता येत नाही. पण तरी आता बाबा बसले म्हणून एक वाक्य सांगून जातो. बाबा काला हा फक्त पार्टीतल्यांना दिला, पक्षातल्यांना नाही. सगळे देव स्वर्गातले खाली आले. ते देव होते, हा देव होता, पण त्यांना उष्ट सुद्धा मिळू दिलं नाही. म्हणजे पक्षातल्यांना काला नाही. आणि गोपाळ पार्टीतले होते, एकमेका देवमुखी त्यांच्या तोंडात घास घातला. म्हणजे पार्टीतल्यांना काला आहे, पक्षातल्यांना नाही. विठ्ठला विठ्ठला मुद्दा आपला चाललेला आहे. म्हणजे भ्रमातली भाषा. तेव्हा असा राजा चाललेला असताना समोरून एक दारुडे आल. पेलेला आहे, त्याला काय रस्ता पुरत नव्हता. त्यानं ते मिरवणूक पाहिली तिथून ओरडला, ए हत्तीवर बसलेली आ, बोल अंबारीसह तुझी काय किंमत आहे. दारुडे असतो. त्याच्या खिशामध्ये 1.5 रुपया नाही फुटाने खायला. आणि तो राजाला विचारतो, बोल अंबारीसह तुझी काय किंमत आहे. राजाला आश्चर्य वाटलं, माझ्या राज्यामध्ये एवढी श्रीमंत माणस, एवढी श्रीमंत. प्रधानजीला विचारलं, प्रधानजी हुशार होते. म्हणले महाराज मिरवणूक होऊ द्या, उद्या पाहू. मग दुसऱ्या दिवशी दरबार भरला. राजाला लक्षात आलं कालच्या माणसाची. विचारलं कालचा मनुष्य. म्हणले आणलाय. समोर उभा केला. राजानं विचारलं, का रे काल मला विचारितो ना अंबारीसह माझी काय किंमत आहे सांगू तुला. म्हणलं मायबाप आता सांगून काय उपयोग आहे. घेणारी सकाळीच निघून गेली. म्हणजे त्याची जी भाषा आहे ती भ्रमातली आहे. ती कोणी खरी मानत नाही. बरं दुसरं का होईना, आपल्या महाराष्ट्रामध्ये वेड्यांची 3 हॉस्पिटल आहेत ना. इथं ठाण्याला आहे, पुण्याला आहे, रत्नागिरीला आहे. अजून काढायचा सरकारचा विचार आहे. काय
बरीच. तेव्हा आता आमच्या दिंडीमध्ये आहेत ना, म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे आमच्या दिंडीमध्ये चालतात. तेव्हा त्यांनी सांगितलं मला, 2 वेडे भांडत होते. एक वेळा म्हणला मी मुख्यमंत्री होणार, एक वेळा म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसरा म्हणला बरं ठीक आहे मी उपमुख्यमंत्री होणार. अर्धा तास त्यांची भांडणं चालू. मग त्यांना सांभाळणारी जी नर्स होती ती आली. तेव्हा यानं सांगितलं, सिस्टर मी मुख्यमंत्री होणार. हा म्हणला मी उपमुख्यमंत्री होणार. ती म्हणली पहिलं तुम्ही शहाणे व्हा. काय सांगितलं आहे, पहिलं तुम्ही शहाणे व्हा. तुम्ही वेडे असल्यामुळं असं म्हणता काय. तुम्ही जर शहाणे झाला तर तुम्ही म्हणाल मी वारकरी होईल, कारण त्याला माझी पद लागतच नाही ना. ही भाषा भ्रमातली आहे. बरं एखाद्याला भूत लागलं त्या अवस्थेत जो बोलतो कोणाला कळतं काय नाही का. ती भाषा भ्रमातली आहे. एखाद्याच्या अंगात देव आला समजा, अंग देव, तर त्याची भाषा फक्त त्याच्या शिष्यालाच कळते, बाकीच्या कोणाला कळत नाही. आहे की नाही. ह्या भाषा भ्रमातल्या आहेत सगळ्या. पण ही प्रमेतली जी भाषा आहे ही ज्ञानाची भाषा आहे महाराज. ज्ञानाची याचा अर्थ काय, एक अतिशय गरिबाची मुलगी आहे, भीक मागून खाणारी. पण ती रस्त्यानं चालली ना, द्यावं काहीतरी गरिबाला, 2 दिवस पोटात काही नाही, द्या ना काही, द्या ना काही म्हणून अशी भीक मागते. पण एक आहे त्या देवाचं काय कृपा असेल देव जाणे, 4-4 दिवसाचं शिळे खाणारे सुद्धा तब्येतीनं निरोगी आहेत. आणि रोज बासमती खाणाऱ्याला रोज डॉक्टर लागतोय. काय खेळतो, येण्याचा भाग वेगळा. पण आता प्रसंग वेगळा घडलेला आहे. देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, देव पावया गेलो, देव पावया गेलो. तेथे देवाची होऊन ठेलो, तेथे देवाची देव पावया गेलो, देव पावया गेलो, तेथे देवाची होऊन ठेलो, तेथे देवाची होऊन ठेलो. देव पावया गेलो, देव पावया गेलो. देव पाहावया गेलो, तेथे देवची होणी ठेलो. देवच झालो, त्याच्याहून वेगळा शिल्लक राहिलं नाही. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. म्हणून सामान्यामध्ये आणि महात्म्यामध्ये हा फरक. सामान्य माणसं अनुभव्यापर्यंत जातात, त्याच्याशी त्यांचा संबंध येतो, पण तरी त्याच्याहून ते वेगळे शिल्लक राहतात. फुलाचा मकरंद सेवन करण्याकरता भुंगा फुलाजवळ जातो, फुलाबरोबर भुंग्याचा संबंध येतो, पण तरी फूल आणि भुंगा वेगळे शिल्लक राहतात. महात्मा जेव्हा अनुभव घेण्याकरता अनुभव्यापर्यंत जातो तेव्हा त्याच्याहून तो वेगळा शिल्लक राहत नाही. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. देवच झाला. आणि म्हणून मी कोण हे फक्त संत सांगू शकतात. कारण मी कोण हे चांगल्या सांख्यांना कळलं नाही, योग्यांना नाही, नैयायिकांना नाही, मीमांसकांना नाही, फक्त संतांना कळाल मी कोण आहे. कारण मी हे अतिशय अवघड. फिलॉसॉफीमध्ये शोपेनर होऊन गेला. वेस्टर्न फिलॉसॉफी जर आपण पाहिली ना, अरिस्टॉटल आहे, प्लेटो आहे, एपिकरस आहे, जेनॉपिनिस आहे, जेम्स आहे, म्युरे, अनेक फिलॉसॉफर. त्यातून एक शोपेनर एक दिवस असा बागेमध्ये आला, झाडाखाली उभा राहिला, एकटाच हातवारे करायला लागला. त्या बागेचा जो रखवालदार होता तो जवळ आला, विचारलं कोण आहेस तू, कुठून आलास, कुठं जायचं आहे, काय काम आहे. असं म्हटल्याबरोबर शोपेनर असायला लागला. म्हणला वेड्या, आयुष्यभर स्वतःला विचारित आलो कोण आहेस तू, कुठून आलास, कुठं जायचंय. हीच भाषा आमच्या ज्ञानोबरायांची आहे. मी कोणाचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हे कळलं पाहिजे. आणि त्याच्याकरता रामेश्वर भट्टांचं पुराण चालू. प्रकांड पंडित रामेश्वर भट्ट, ऋग्वेदादी तिन्ही,
प्रतिष्ठती वाग्भुवनी, केली जशी वदनी ब्रह्मशाळा, कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे, किंवा तर्की अति गाडा, किंवा व्याकरणी चोखडा. जुना काळ होता महाराज. जुन्या काळामध्ये सगळ्या विषयात पारंगत असे ऋषी होते, सगळ्या विषयात. जुन्या काळात एक शिक्षक 7वीपर्यंत शिकवायचा, कारण सगळे विषय येत होते. आता सगळा बदल झाला आहे की नाही. आता डॉक्टरसुद्धा तसे राहिले नाही. रक्त तपासा, लघवी तपासा, थुंकी तपासा, सगळ्यांची अपेक्षित समोर ठेवा, तेव्हा मी परीक्षा देतो. पहा ना, कारण सकळ जीवांचा करीतो सांभाळ, त्यांचं पोट भरलं पाहिजे ना. समजते ना. त्याच्याकरता सकळ जीवांचा करीतो सांभाळ. अरे अपेक्षित समोर ठेवून तर कुणी पेपर देईल, पण पाहिल्याबरोबर सांगणारे फक्त तुकोबार आहे. ब्रह्मरस ही काढा, त्यांनी सांगावं पाहिल्याबरोबर. हे सगळे एवढे सगळे रिपोर्ट घेऊन या, मग मी सांगतो. मग तू काय केलं इतके वर्ष? नाही, माझं बोलणं खटकेल, पण सांगतो तुम्हाला वस्तुस्थिती. मी ज्याच्याकरता दवाखान्यात गेलतो, मला ऑपरेशन करायचं होतं हरण्याचं, आणि त्याच्याकरता गेलो. मी विचारलं किती खर्च येईल, म्हणजे 70-1,000 रुपये येईल. मी जमा केले 70,000 रुपये. गेलो, पण त्यांनी एन्जिओग्राफी करा, अमकं करा, तमकं करा. 5 दिवस ॲडमिट करून 70,000चं बिल केलं. ऑपरेशन तसंच राहील. म्हणलं लगामान खोगीर याच्यातच पैसे गेले, आता घोडं तसंच राहू द्या म्हणलं. काय म्हणलं नाही. आणि म्हणून देवच झाले तुकोबार आहे. देवाहून वेगळे राहिले नाही. तेव्हा रामेश्वर भट्टांचं पुराण सगळी लोक ऐकायला यायची. तुकोबारा येऊन बसायचे, आणि पुराण संपल्यानंतर लोक घरी जाताना रामेश्वर भट्टांच्या पाया पडण्याऐवजी तुकोबारांच्या पाया पडायचे आणि घरी जायचे. कसं काढायचं पहा. आता काय ना, इथं आम्ही दोघं बसलोय, कीर्तन माझं, आणि तुम्ही उठल्यानंतर त्यांच्या पाया पडले आणि गेले, मला कसं वाटत? नाही, कळावं म्हणून सांगितलं बरं का, कळावं म्हणून सांगितलं. तसं रामेश्वर भट्टांचं पुराण, आणि सगळी लोक तुकोबारांच्या पाया पडायचे आणि घरी जायचे. रामेश्वर भट्टाला राग आला, मी प्रकांड पंडित आहे, माझ्या पाया पडायचं सोडून तुकोबारांच्या पाया पडतात. सगळी लोक निघून गेली. तुकोबारा आपले एकटे बसलेले भिंतीला टेकून. रामेश्वर भट्ट व्यासपीठावरून उठले, तिथं गेले. महाराज, सगळी लोक तुमच्या पाया पडतात, सगळी लोक तुमचं जय जयकार करतात, असे तुम्ही आहात तरी कोण? कोण आहात म्हणल्याबरोबर महाराज म्हणले, मी वासुदेव आहे. मी तो वासुदेव तत्वदा, वासुदेव तत्वदा, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक आहे ठाऊक नाही तुला नाही वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. मी वासुदेव तत्वता, मी देव आहे असं जेव्हा तुकोबाराय बोलले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. तुकोबाराय कुणी सामान्य नाहीत, तर देव आहेत म्हणून. तसं तुकोबारांना हा अनुभव प्राप्त झाल्यानंतर, मी देव असल्यामुळं मी अणुपेक्षाही लहान आहे, आकाशापेक्षाही मोठा आहे, अभंगाच्या पहिल्या अनुरेनुया अनुरेनुया
अनुरनिया थोकडा तुका आकाशा एवढा. अर्थात जुन्या गाथेमध्ये अनुरनिया आहे. अनुरनिया आता नवीन गाथ्या जी निघाली माथ्यातून त्याच्यामध्ये अनुरेणुया असं आहे. काही का असे ना, मला त्याच्याशी संबंधित नाही, कारण आम्ही जुनी माणसं जुन्या पद्धतीनंच अभ्यास करणार असं आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही काही म्हणा, जुन्या काळामध्ये कसं वेगवेगळ्या पद्धतीनं उदाहरण पाहिजे झालं तर आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा, हा जुन्या गाथ्यातला. आता जो मी तुझं पाहे पांडुरंगा, काय असेल तसं आहे. कारण आम्हाला रामदासबाबांनी शिकवलेलं आहे काना मात्रा वेलांटी उकार हे सगळं पाहून बनायचं. त्या विनोदी जेवढे होते तेवढे अभ्यासू होते. विनोदी एकदा आम्ही असं बसलो असताना फेटा बांधायची कीर्तनाला गाई, आणि तेवढे एक जण आला पाया पडायला लागला. होय बाजूला व्हा म्हणले, किती पाया पडला तरी कीर्तन मिस करणार. बाबांची भाषा अशी विनोदी होते बाबा आमचे. आणि त्या दृष्टीनं अनुरनिया थोकडा, अनुपेक्षाही लहान आणि आकाशापेक्षाही मोठा. पण अहो ही भाषा तर देवाची आहे. कशावरून? श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये अनोरनियान महतो मह्यान असं वर्णन आलेलं आहे त्याचं. मग असं असताना ही भाषा तुमच्याकरता कशी? तुकोबाराय म्हणले मी देवच आहे, देवापेक्षा वेगळा नाहीच मुळात. उदाहरण असं, या सृष्टीच्या अगोदर एकमेवा द्वितीयम सत असं ब्रह्म अस्तित्वात होतं, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नव्हतं. नेह नानास्ती किंचन उपनिषदानं वर्णन केलंय. हे पहिला वर्ग आहे शून्यवाद्यांचा. पूर्वी कोठेच नव्हते काय, शून्यवाद्यांचं म्हणणं आहे. त्यांना प्रश्न विचारला काहीच नव्हतं तर हे जग कसं निर्माण झालं, त्याचंही उत्तर ते देता येत नाही असं नाही. प्रश्नोपनिषदामध्ये असं वर्णन आहे. उद्यालक नावाचे ऋषी आपल्या शिष्याला म्हणजे श्वेतकेतूला सांगतात, बाळ समोरचं झाड कशाचं आहे? ते म्हणले वडाचं झाड आहे, जा त्याचं फळ घेऊन ये. मग ते वडाचं फळ एवढंसं तो घेऊन आला. फोड म्हणले ते फळ, फोडलं, आतमध्ये काय? म्हणले बी आहे. मग ती बी सुद्धा फोड, आतमध्ये काय? म्हणले काहीच नाही. अरे मग काहीच नाही, त्याच्यापासून वडाचं झाड तयार झालं. तसं पूर्वी कोठेच नव्हते काही, त्याच्यापासून जगत निर्माण झालं. हा शून्यवाद्यांचा दृष्टांत. विठ्ठला चार पाच जण आहेत म्हणजे पहिला त्याच्या दृष्टीनं जगतही नाही देवही नाही, शून्यवाद्यांचा आहे. दुसरा वर्ग आहे त्याच्या दृष्टीनं जग आहे पण देव नाही, तो चार वाकांचा आहे. चार वाक देव मानत नाही. न ही कशी तर आम्ही ईश्वरो नियंता, ईश्वर नावाचा नियंताच नाही म्हणून चार वाक बोलतो. त्याचं फार मतप्रणाली फार वेगळी, आपल्या डोक्याच्या पलीकडचं काम आहे त्याचं चार वाकाचं. चार वाक म्हणतो पहा, श्राद्धाच्या वेळेला तुम्ही घराच्या कावलावर नैवेद्य ठेवता. श्राद्ध असतं तेव्हा पित्र असतात आपल्या भाषेत, घराच्या कावलावर नैवेद्य ठेवता. तो कावलावर ठेवलेला नैवेद्य स्वर्गात तुमच्या बापाला पोचतो ना. मग हे जर खरं आहे तर आपला पोरगा समजा ठाण्यातच किंवा मुंबईमध्ये कामाला आहे, घरातल्या घरात ताट दाखवा, तिथं खानावळी जायची गरज पडणार नाही. काय चार वागाचं मत? मग इथलं जर मुंबईमध्ये जात नाही तर कावलावर तर स्वर्गात कशावरून जातं असं विचारणारा चार वाक. तिसरा वर्ग आपला आहे, देवही मानतो जगही मानतो. देव मानतो म्हणून कीर्तनाला येतो, जग मानतो म्हणून आपला संसार चालला आहे. पण चौथा वर्ग असा आहे, तो फक्त देवच मानतो, जग मानत नाही. प्रपंच एक झाला होता हे मिथ्या समूळ वार्ता, हा चौथा वर्ग आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात मुळात या सृष्टीच्या अगोदर एकटं ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मापासून जे जे तयार झालं ते शुद्ध ब्रह्म आहे, त्याच्यात भेसळ असणार नाही. लक्षात घ्या, ते एकटं ब्रह्म होतं, एकमेवा द्वितीयम सत. मग त्याला संकल्प स्फुरला, एकोआम बहुश्याम प्रजाय, मी एक आहे अनेक व्हावं. त्याला कर्मेना सवय रेमे तस्माद एकाकी न रमते सद्वितीयमेच्छत. त्याला कर्मेना म्हणून त्याला इच्छा निर्माण झाली आणि मग एकले न कंठेची म्हणून या येणे केली निर्माण हो 14 हे बोन, हे त्यानं निर्माण केलं. आता उदाहरण एक एक पहा. छांदोग्य उपनिषदात असं म्हटलेलं आहे की सोनाराजवळ फक्त सोनं आहे, बाकी दुसरा कोणताच धातू नाही. त्या सोन्यापासून तो जे जे तयार करील ना ते शुद्ध सोन्याचं राहील, त्याच्यात भेसळ असणार नाही. कुंभाराजवळ फक्त माती आहे, दुसरा कोणताच धातू नाही किंवा पदार्थ नाही. त्या मातीपासून जे जे तयार करील ते शुद्ध मातीचं राहील, त्याच्यात भेसळ असणार नाही. आमचे गुरुवर एक कोंडाजी बाबा एक उदाहरण सांगायचे.
आमच्याकडं थालपीठ बनवलं जातं, काही ठिकाणी त्याला तिखट भाकरी म्हणतात, सोलापूर भागात त्याला धपाटे म्हणतात. लक्षात म्हणजे काय, बाजरी भाजायची, डाळी भाजायच्या, तांदूळ भाजायचे, सगळे एकत्र करून दळायचे, त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, मिरची वगैरे टाकून त्या फडक्यावर असं थापायचं आणि तव्यावर असं चारी बाजूने तेल टाकून ते भाजायचं. एका नवऱ्यानं गरम गरम 4-5 खाल्ली आणि 4-5 खाल्ल्यावर विचारलं याला काय म्हणतात बायकोला. 4-5 खाल्ल्यावर ती म्हणली अहो याला धपाटे म्हणतात. तो म्हणला असं इतकं चांगलं लागतं? 4-5 खाल्ली मी आणि एवढं चांगलं लागतं. कशापासून बनवलं? म्हणली एकाची अवलाद नाही, याच्या सगळी भेसळ आहे म्हणून हे असं आहे. आता इथं नुसतं ब्रह्म आहे शुद्ध, त्या ब्रह्मापासून जे जे तयार झालं ते शुद्ध ब्रह्म आहे. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, बस देवच आहे. देवा वाचून मी आणखी वेगळं काही नाही. म्हणून हे देवाचं लक्षण आहे. तुका आकाशा एवढा असं आहे. आता भाग इथपर्यंत सांगितला. आता थोडीशी मार्मिकता अर्ध्या 1 तासात सांगतो. नाही तुकोबराची भाषा आहे महाराज, तुकोबराची भाषा आहे. मी एका ठिकाणी भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग याच्यावर बोलताना नमन शब्द फोडला होता. भक्ती म्हणजे नुसतं नमस्कार करणं नाही, न मन भक्ती करता करता मनरूपानं शिल्लक राहिलं नाही, ते रामरूप झालं, त्याला म्हणायची भक्ती. असं फोडावं लागतं नाही. संस्कृतमध्ये ही पद्धती आहे. शब्द फोडला की अर्थ कळतो. तमाखू माती मार्जारा. आता तम आणि आखूम असे 2 शब्द केले की तम म्हणजे अंधार, आखूम म्हणजे उंदीर, म्हणजे अंधारात फिरणारा उंदीर, मांजर उंदीर खाते असा अर्थ होतो. पण तमाखूम शब्द जोडून जर घेतला तर मांजर तंबाखू खाते असा अर्थ होतो. म्हणून शब्द फोडावे लागतात त्याच्याकरता. म्हणून तुमच्या पुढं मांडलं. तुकोबाराई तुम्हा मला विचारतात तू का आकाश आहे एवढा? काय विचारले पहा तुकोबारांनी. अरे ज्याच्या पोटामध्ये अनंत म्हणजे अनंत ब्रह्मांड आहेत. बरं नभ तुझं माझी खेळे लपी थपी, हे आकाश जे आहे ना ते परमात्म्याच्या पोटामध्ये लपी थपीचा खेळ खेळतंय. तू एवढा मोठा आहे आणि मग एवढा मोठा असताना स्वतःला आकाशा एवढाच संकोचित का मानतो? संकोचोनी कारे झालासी लहान, हेही आपोषण ब्रह्मांडाचे. ही भाषा आहे तुकोबारायांची. असो कीर्तनं खरं 5-5-6-6 तासाची पाहिजेत, पण आता काय करता घाईघाईमध्ये एवढं सांगावं लागतं. पण एक सृष्टीचा नियम आहे आमच्याकडं, आमच्या भागामध्ये म्हणजे गावाला. जेव्हा मजूर आपण बोलवतो ना कामाला, तर ते बिचारे येतात 10:30 11:45. त्याच्यानंतर गप्पा गोष्टी करता करता 11 सव्वा 11 कामाला सुरुवात होते. पण जाताना मात्र घड्याळ दाखवून जातात 5 वाजले चाललो. पण सुरुवात कितीला केली हे नाही ना, काय सुरुवात कितीला केली हे नाही ना, असं आहे. बरं त्याच्याही पेक्षा काल्याचं कीर्तन असलं होतं आणखी मजा असते महाराज. 4-5च माणसं असतात सुरुवातीला. बाकीचे म्हणता एवढे लवकर ते जाऊन काय करायचं, टायमाला जायचं नाही असं आहे. त्याच्यातही नियम आहे. जे मजूर आपण शेतीमध्ये कामाला मजूर बोलवतो, कारण मी आता गावालाच जास्त असतो आणि मजा वाटते शेती करण्याला. तेव्हा कामाला मजूर बोलवलं ना त्याला 10:30 यावंच लागतं. मालकाचं तसं नाही. त्याला जेव्हा वेळ मिळेल 1 वाजता 2 वाजता 3 वाजता काम चाललंय का सगळं व्यवस्थित जाईन मोटरसायकलवर पुन्हा. नाही साधा सरळ नियम आहे. आणखी पुन्हा सांगतो वाटलं तर ऐका. मजुरानं टायमातच यावं लागतं. मजुरानं टायमातच यावं लागतं. मालक कधी काय येणार त्याच्याबद्दल काय वा असं आहे. आणि म्हणून त्याच्याकरता भाग मांडला की तुका आकाशा एवढा. तू स्वतःला इतका संकोचून लहान का समजतो? तू किती मोठा आहे अनुरणीया थोकडा. तुका आकाशा एवढा, अनुपेक्षाही लहान, आकाशापेक्षाही मोठा. पण हे कळण्याकरता काय करावं लागलं? गिळोनी सांडिले कलेवर. कलेवर गिळून सांडलं याचा अर्थ भवभ्रमाचा आकार गिळोनी कलेवर सांडिले. शब्द कसा आहे नीट ऐका. भवभ्रमाचा आकार गिळोनी कलेवर सांडिले. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
विठोबार कुमारी 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 त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांना तो कायम असा गरजेचा आहे. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर वेश्या त्यांच्याकरता अपेक्षा आहे, राजकुमार असेल एखादा त्याच्याकरता देह अपेक्षित आहे, पण साधू महात्म्याकरता मात्र हा देह उपेक्षित आहे. म्हणून भक्ताचं तटस्थ लक्षण सांगताना सुद्धा भक्ता ऐसे जाना जे देही उदास, त्याच्या संबंधानं उदासीनत्वत आहे. महाराज सुद्धा म्हणतात की हा देह जो आहे हा म्हणजे कलेवर झालेला आहे, याचा अर्थ त्याच्या ठिकाणी असणारे तादात्म्य संपुष्टात आलेलं आहे. जोपर्यंत त्याचं तादात्म्य आहे तोपर्यंत देवाला डोळे भरून पाहता येत नाही. एकदा का त्याचं तादात्म्य संपलं की तोहारे श्रियारी पाहिला डोळे बरी, पाहत असताना पाहणारा दूर झाला, त्याचं स्वतःचं अस्तित्व विसरला की देवाला डोळे भरून पाहता येतं. तसं हा संसार भ्रम आहे हे समजण्याकरता सुद्धा अगोदर हरिपाठ कळावा. कारण का लटिका व्यवहार सर्व हा संसार हा कळाला संतांना, ज्यांना कळाला ते लग्नातून पळून गेले. आपल्याला कळाला नाही म्हणून आपण शेवटपर्यंत त्याच्यात थांब. हा भाग आहे प्रत्येकाचा. कारण संसार या शब्दाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. तो संसार कसा निर्माण झाला याचे शास्त्र फार वेगळे. कारण पाण्यामध्ये लाट नाही, हवेत लाट नाही, पण पाणी आणि हवा एकत्र आले की तिसरी नसणारी लाट तयार होते. तसं चराचरामध्ये हे दोन आहेत, हा देह आणि आत्मा. देह जड आहे, आत्मा चेतन आहे, पण दोघांचा संबंध आला की तिसरा संसार भासत असतो. काय सांगितलं नीट ऐका. देह आणि आत्मा आता यांचा संबंध कसा येतो वैशेषिक शास्त्रकारांनी कनादांनी सांगितलं. याचे 4 संबंध आहे, संयोगी संबंध, समवाय संबंध वगैरे, त्याचा तादात्म्य संबंध, भेदाभेद संबंध, असे 4 प्रकार आलेले आहेत कनादाच्या भाषेत. भेदाभेद म्हणजे दोन्ही जर असे भेद आहे ना अभेद आहे कसं शक्य आहे. रामायणामध्ये सुद्धा भगवान शंकर पार्वतीला सांगतायत की नारदानं म्हणजे भगवान विष्णूला शाप दिला. ते म्हणले नारद ज्ञानी असताना त्यांनी शाप द्यावा. भगवान शंकर म्हणले जगात कुणी ज्ञानी नाही आणि कुणी अज्ञानी नाही. ते म्हणले ज्ञानी नाही ना अज्ञानी नाही, भाषा काय वापरता तुम्ही? अहो ज्ञानी नसेल तर अज्ञानी असेल, अज्ञानी नसेल तर ज्ञानी असेल. ते म्हणले तसं नाही. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र कधी मेनकेच्या नादी लागेल सांगता येत नाही. आणि केवळ पोळ्या झोडणारा गावबा कधी अर्ध रामायण पुरं करतील ते सांगता येत नाही. ज्ञानी कधी अज्ञानी बनेल, अज्ञानी कधी ज्ञानी बनेल सांगता येत नाही. म्हणून या देहाचं तादात्म्य संपत भक्ता ऐसे जाना जे देही उदास. आणि याच्या संबंधानं उदासीन असणारे जगामध्ये पाहिजे तेवढे आहेत. उलष्टे आणायची पाळी आली. काय म्हणलं ऐक, घरामध्ये सासू सुनांचं पटलं नाही, सुनबाईनं अंगावर राखील ओतून पेटून घेतलं, ती देहावर उदार झाली म्हणजे तेवढ्यानं ती भक्त ठरते काय? एखादा MA पर्यंत शिकला आहे, कुठं वशिला नसल्यामुळं नोकरी मिळाली नाही, घरचे दारचे बोलायला लागले, आयतं खायची सवय पडली, वैतागून त्यानं रेल्वे खाली जीव दिला, तोही देहावर उदार झाला म्हणजे मोठा भक्त झाला. एखादा असाध्य रोगानं पिडलेला आहे, अनेक डॉक्टरी उपाय करूनही बरा झाला नाही, शेवटी झोपेच्या गोळ्या खाऊन त्यानं जीवन संपवलं, तोही देहावर उदार झाला म्हणजे भक्त झाला. एखादा कीर्तनकार गाडी घेऊन कीर्तनाला निघाला आणि रस्त्याची दुर्दशा पाहून त्यानं गाडी खाली जीव दिला, तोही देहावर उदार झाला म्हणजे तेवढ्यानं त्याला भक्त म्हणावं. नुसतं देहासंबंधानं असणारी उदासीनता कायमस्वरूपी असत नाही, त्याला तटस्थ लक्षण म्हणावं.
एका माणसाची बायको ऐन तारुण्यामध्ये मरण पावली, तो रडायचा मोठमोठ्यानं. जो भेटायला येईल त्याच्या गळ्यात पडून म्हणायचं, आज मला कळलं संसार दुःखमुळं चौकडे इंगळ. दुसरा कोणी आला का पुन्हा गळ्यात पडून म्हणायचं, आज मला कळलं दुःख बांधवडी आहे हा संसार. 6 महिन्यात अख्खी गाथा पाठ झाली, प्रमाण देऊन देऊन अशी गाथा पाठ झाली. मग गावातला एक एक कार्यकर्ता यायला लागला. म्हणला, वेळ लागलं का? अजून तरुण आहे तू, घरदार आहे, शेतीवाडी आहे, चांगली नोकरी आहे तुला, आणि तुला काय वाटतं तुझ्या पाठीशी जगात कुणी नाही? अरे आम्ही कशा करता आहोत, तू फक्त हो म्हण. का संसार दुःखामुळं संपलं याला तटस्थ लक्षण म्हणावं. असं आहे. महाराज म्हणले, हा संसार हे भ्रम आहे, आणि हा जो भ्रम आहे हा गिळून टाकला. कारण संसार मुळात झालाच नाही. आजादवादाचा सिद्धांत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आजादवाद आहे, परिणामवाद आहे, विवर्तवाद आहे, बिंब प्रतिबिंब आहे, दृष्टी आहे, सृष्टी आहे, असे अनेक वाद आहेत. त्यामध्ये आजादवादाच्या सिद्धांतामध्ये प्रपंच एक झाला होता, हे मिथ्या समूळ वार्ता, हे पुढे होईल मागुता, हे कल्पांती घडे ना, असा हा प्रपंच मिथ्या आहे. हे जेव्हा समजून घेतलं त्यावेळेला आतमध्ये ज्ञानाचा उदय झाला. म्हणजे दीप उजळला घटी. ज्ञानाचा प्रकाश जेव्हा आतमध्ये निर्माण झाला, किंवा उदाहरण पाय झालं तर कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. असे सगळ्या मण्यांमध्ये कृष्णमणी श्रेष्ठ आहेत. ते नुसते मणी सांगायचं म्हटलं ना 2-4 कीर्तने लागतील. नुसतं मणी त्यात सगळ्यात श्रेष्ठ आहे कृष्णमणी. आणि या सगळ्याच मण्यांमध्ये श्रेष्ठ जर कोण असेल तर तो आहे मृदंग मणी. नाही का? सगळ्या मण्यांमध्ये जाऊ द्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रकाशरूप असणारा तो परमात्मा प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. दीप उजळला घटी. एक वाक्य सांगतो. एकदा एक मनुष्य सूर्याच्या समोर आला आणि सूर्याला म्हणायला लागला, कमाले, तुझ्या राज्यामध्ये अंधारा असावा हे काय बरं दिसत नाही. सूर्याला अंधार कळा ना, काय भानगडी, अंधार काय भानगडी. तो म्हणला, तुला अंधार माहीत नाही, रात्री असतो तरी. तो म्हणला, रात्र काय भानगड. सूर्य विचारायला लागला, तुला माहीत नाही? म्हणले, अरे रात्र, दिवस संपल्यानंतर रात्र असते, ते सगळीकडे असं काळं काळं असतं. तर म्हणला, काळं काय भानगड. अरका माले म्हणला, तुला काळा धंदाही कळत नाही, पांढरा धंदा काय. अंधार तुला पाहायचा का, चाल माझ्याबरोबर. मग त्याला खंडाळ्याच्या बोगद्यात आणलं. कोणाला? सूर्याला. कान धरले त्याचे, चाल खंडाळ्याच्या बोगद्यात. आणि सूर्य खंडाळ्याच्या बोगद्यात असा डुकून पाहायला लागला. पुढे अंधार. आता तो जर आतमध्ये आला तर अंधार राहील का? तसा दीप उजळला घटी. तो ते जर आतमध्ये सूर्य, त्या ज्ञानाचा उदय झाला, अवघा जनी प्रकाश. घाईघाईमध्ये आपल्यासमोर मांडलं. या सर्व टाळकरी मंडळींनी खूप सुंदरतेनं साथ केली. गोड गाणारी मंडळी आहेत. भगवान त्या सगळ्यांना उदंड आयुष्य देव. त्या शिंदे बाबांनी मला अगोदरच सुरुवातीला सांगितलं, बाबा असा असा सप्ताह करायचा आहे, हे बालसंस्कार शिबिर गरजेचं आहे. काठी उली आहे तोपर्यंतच वाकावता येते, एकदा सुकल्यानंतर मोडेल पण वाकणार नाही. असं आहे, मोडेल पण वाकणार नाही. म्हणून गावाला कुंपण जेव्हा घातलं जातं ना, बाभळ तोडायची आणि मग त्याचं कुंपण घालायचं. ओलं आहे तोपर्यंतच वाकवता येते, एकदा सुकल्यानंतर पुन्हा नाही. तसं आहे, लहानपणीच त्यांच्यावर योग्य संस्कार असावेत तर मोठेपणी. मुलींना सुद्धा तेच आहे. मी नेहमी सांगत असतो, एक वर्ग कमी शिकवा पण तिला स्वयंपाक करता आला पाहिजे. एक वर्ग कमी, नाही तर रोजच हॉटेलात म्हणल्यानंतर त्यालाही प्रश्न पडतो ना, आपल्याला कधी खायला मिळायचं हिच्या हातचं. नाही तर रोज ऑनलाईन आहेच हे. असं आहे ना. न सांगितलेलं बरं. विनोद सांगायचे जुनी माणसं. एकदा असं घडलं की सासरे पाहुणे आले. सासरे बुवानं विचारलं, बाळ नवीनच लग्न झालं आहे तुझं, पाहुणे आले तर आता आम्ही मळ्यात जाऊन येतो, तुला पुरणपोळ्या करता येतील का? ते म्हणजे वा वा करीन ना मी, पण येतात ना. आता हिला चहासुद्धा करता येत नव्हतं, पण ही म्हणली येतं आहे सगळं मला. ते सासरे बुवा गेले मळ्यात. ही शेजारच्या काकू पुरणपोळ्या कशा करायच्या? ते म्हणजे अगं हरभऱ्याची डाळ घ्यायची, उकडायची, म्हणली माहिती आहे मला. त्याच्यामध्ये गुळ गाठा खायचा, म्हणली माहिती आहे मला. ही जे जे सांगेल त्याला ती म्हणायची माहिती आहे मला. मग ते पाट्यावर वाटायचं, माहिती आहे मला, त्याला पुरण म्हणतात, माहिती आहे. मग त्यानंतर पीठ घ्यायचं, त्याची पाणी टाकून कणिक करायची, माहिती आहे. ही काकू म्हणली, हिला जर सगळं माहिती आहे तर मला कशाला विचारते? मग काकूनं मंत्र बदलावला.
ते म्हणली एवढं सगळं झाल्यानंतर मोठं पातेलं घ्यायचं, अर्धं पातेलं पाणी घ्यायचं, चांगलं उकळी आली की वाटलेलं पुरण टाकायचं, म्हणली माहिती आहे, मळलेली कणिक टाकायची, म्हणली माहिती आहे, जा कर जा म्हणली घरी. असं हा भाग नाही, ही अर्जुनाची भाषा आहे. जाणता तरी मनविसी परी नेनविसी न सांडिसी, अशी भाषा आहे. असो, तेव्हा सुंदरतेनं साथ केली आणि आमच्या शिंदेबाबांनी हे सुंदर कार्य उपक्रम हाती घेतला. बालसंस्कार शिबिर, त्यालाही तुकोबरायांना म्हणजे वैकुंठ गमनाला 375 वर्ष जवळजवळ झाली. हे औचित्य साधून त्यांनी यावर्षी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं, तारीख महाराज तुम्हाला घ्यावी लागेल. मी म्हटलं मला काही येत नाही महाराज, बडी बडी मंडळी आहेत, एक नात आहे, त्यानंतर निवृत्ती आहे, म्हणजे सामान्य माणसं नाहीत ना ही कोणी, सगळ्यात श्रेष्ठ आहे. ते म्हणले काही येत नाही म्हणून तुम्हाला, कारण काहीतरी तोंडी लावायला असावं नाही का, या दृष्टीनं. म्हणून त्यांनी मला या ठिकाणी आपली सेवा करण्याकरता बोलवलं. आपल्या सगळ्यांची सेवा घडली, त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या पखवादवादाला बाबांनी एकट्यानं निवडणूक लढवली, त्यांनी कुणाशी युतीसुद्धा केली नाही, त्यांच्याबरोबर अपक्षसुद्धा उरकुनी उभं राहायला तयार नाही नाही. म्हणून त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. बाबा आज कीर्तनाला थांबले, खूप वर्षांनी आमची भेट झाली, खूप वर्षांनी, आणि समाधान वाटलं मला, कारण का माझ्या जातीचे मज भेटो कोणी, त्याच्यात आनंद आहे आम्हाला, असं आहे. आणि ही भेट फार दुर्मिळ असते महाराज. बाकी हजारो माणसं भेटतील पण संत भेटणं दुर्मिळ आहे. एक वेळ देव भेटेल पण संत भेटणार नाहीत, असा भाग आहे. आज त्यांचं दर्शन झालं, खूप समाधान वाटलं. जी सेवा या निमित्तानं भगवंतानं करवून घेतली, करता करविता तो आहे, भगवंत चरणी आपण समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका मन आता, तुका मन आता, तुका मन आता, तुका मन आता, तुका मने आता, मोहिलेले करुणे वाकुळे उतरे राजमा
नाही विचारिला अधिकारुया फुला अपराध महाराज तुम्ही सीता तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखावाया बैठिका अपराध महाराज हो आपण लगेच ज्ञानदेव तुकाराम 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 असा उद्या दुपारी 1:30 ते 3:30 वाजता श्री संत तुकोबाराय महिला भजन मंडळ सावरकर नगर आणि ओंकार महिला भजन मंडळ लोकमान्य नगर यांचं सुश्राव्य असं भजन होईल. बरोबर 4 ते 5:30 चंद्रकांत महाराज चोरगे यांचं उद्या या ठिकाणी बरोबर वेळेत प्रवचन होईल. आणि उद्याचं कीर्तन हरिभक्ती परायण परमस्नेही परमादरणीय परमश्रद्धेय जे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेचे अध्यापक आणि हरिभक्ती परायण उल्हास महाराज सूर्यवंशी आळंदी देवाची उद्याचंही कीर्तन ऐकण्यास